तिकडं खाली खाली. अरे एवढ्या रानात बाबू करतात काय? हे ना आपले शिवबाबा आहे ते गुरं चरवायला आले गुरं चरवायला. हा काय एवढ्या जंगलामध्ये बसले ते? जाऊ दे. जागा कशी वाटली? एक नंबर जागा आहे, काय प्रॉब्लेम नाही. बघूया आपण पुढचं नियोजन काय ते करून नीट करू. की 10 गुंठे जागा पडतात ना तुम्ही? 10 गुंठे. हो ठीक आहे. अरे बंड्या, अरे इकडे कुठं? काय नाही बाबा, शेटने जरा जागा दाखवायला आलो इथं आपली. जागा? कुठली जागा ही? काय रे? काय करणार बाबा, ते एवढीच आपली जागा उरली आणि घराचा पण त्यात प्रॉब्लेम चालू आणि शेटना जागेची गरज आणि मला पैशाची गरज आहे. विकायला लागणार आहे. अरे तुम्ही जागा विकताय मला मान्य आहे, अडचणी काय असतात, पण आम्ही 4-5 जणी नेहमी इथं येतो रे गुरं घेऊन. सांगा ना शेट, आम्ही कुठं जायचं? अरे मित्रा इकडे. अरे तुझ्या बाबाने सांगितलं नाही तुला मी इथे काय करणार आहे ते? तू इथे बस जरा, मी बाबांना जरा समजून येतो. हा बस तू इथे. नमस्कार बाबा. हो नमस्कार नमस्कार. हा बस बस. काय बोलताय? काय ना जागा तुम्ही बघायला आलाय? हो अहो शेठ, प्रत्येकाने जर जागा घेतली तर आम्ही गुरं कुठं गोट्यात बांधायची? सगळ्यांची गुरं बघा गोट्यात आहे. आता कुठं म्हटलं हिरवगार आलं म्हणून वरती घेऊन आलो. आता ही पण जागा गेली तर आमची गुरं पण गोट्यात बांधावी लागते. हो बाबा, अहो टेन्शन नका येऊ. मी हे सगळं करतोय ना तर तुमच्या भल्यासाठीच करतोय. मी इथे या जागेमध्ये गोशाला बांधणार आहे आणि गोशाला बांधून तुमच्या सोबतीसाठी, तुमच्या गुरांच्या सोबतीसाठी माझी गुरं आणि तुमची गुरं एकत्र फिरावी म्हणून मी इथे जागा घेतोय. आणि ही जागा बाहेर कुठे विकायची नाही आपल्याला, आपल्याला इथे गोशाळेसाठीच पाहिजे. टेन्शन घेऊ नका. हो शेठ, तुमच्या अडकाला खरंच देव माणूस आम्हाला आला हो. असं जातो. अहो, विचार करणारा माणूस आला शेठ. बसा बसा बसा. जळ